हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर आज मावशी काका आले होते आणि काकाने विचारलं की इथे आसपास बघण्यासारखं काय आहे. तर म्हटलं चला, इथून जवळच प्रति शिर्डी आणि देहू आहे. मग म्हटलं चला, आणि वाजले होते 5. ऑलरेडीच आम्हाला लेट झाला होता. मग पटकन असं आवरून गेलो. पहिल्यांदा गेलो श्री साईबाबा संस्थान प्रति शिर्डीला. इथे बाहेर खूप काही शॉपिंगसाठी होतं. ते काही आम्ही पाहिलं नाही. आम्ही डिरेक्टमध्ये आत गेलो, देवाचं दर्शन घेतलं. फारशी काही गर्दी नव्हती. काही पिक्चर्स क्लिक केले विहानसोबत. भैयानं व्हिडिओ पण क्लिक केला आणि रिटर्न निघालो. गाडीमध्ये बसलो, पाहतो तर काय विहान पुढे ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. कारण विहान बोलत होता मीच गाडी चालवतो. मामाच्या मांडीवर बसून तो स्टेअरिंग फिरवत होता. त्याच्यानंतर म्हटलं चला पटकन देहूला पण जायचं आहे, कारण की खूप लेट होऊन जाईल. म्हणून निघालो. देहू तिथून 10 ते 12 किलोमीटर होतं. देहूला जाता जाता संध्याकाळ झाली आणि तिथे खूप गर्दी होती. तिथे आतमध्ये पाहतो तर काय मंडप वगैरे टाकलेला होता. म्हणजे तिथे देवाचा काहीतरी कार्यक्रम चालू होता. एका काकांना विचारलं तर ते बोलले इथे सप्ताह चालू आहे. त्यामुळे वरतून लाईन होती आणि लाईन खूप मोठी होती, गर्दी झाली होती आणि लोक मधून पण येत होते. विहानसोबत असल्यामुळे नंतर असं वाटलं की मी खालीच थांबले असतं तर बरं झालं असतं, कारण की लाईनमध्ये खूप गुदमरल्यासारखं होतं. विहानला अजिबात आवडत नाही गर्दीच्या ठिकाणी जायला. पण आता काही ऑप्शन नव्हतं, कारण की रिटर्न पण जाता येत नव्हतं. त्यामुळे लाईनमध्येच थांबलो. त्याच्यानंतर तिथे 7ला बरोबर आरती चालू झाली आणि आरतीच्या गजरमध्ये सर्वजण मग्न होऊन गेले. विठ्ठल विठ्ठल करत होते आणि एवढ्यात विहान पण विठ्ठल विठ्ठल करायला शिकून गेला. सगळ्यांच्या टाळ्या वाजवलेला पाहून विहान पण टाळ्या वाजवायला शिकला आणि विहानना पण सवय झाली. तिथून पुढे आम्ही रोज त्याला विचारलं की तो विठ्ठल विठ्ठल करत होता. मग काय रिटर्न जायला निघालो. विहान पुन्हा मामाच्या मांडी बसून स्टेअरिंग फिरवत होता. बोलत होता मीच गाडी चालवतो. असं वाटत होतं की विहानच आता ड्रायव्हिंग करतो की काय माहिती. एवढ्याशा बाळाला कसं कळत असेल माहीत नाही, पण तो स्टेअरिंग वगैरे फिरवत होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. येताना काही फारशी गर्दी लागली नाही, त्यामुळे पटकन असं आम्ही घरी निघालो आणि येताना विहानला छानसे असे टाळ पण आणले. देहूवरून रिटर्न येताना 1-2 ठिकाणी प्युअर तांदूळ पण भेटतात, इंद्रायणी तांदूळ. आम्हाला ते घ्यायचे होते, पण येतात काही दिसेना. खूप पाहिले बोर्ड वगैरे दिसतात का. लास्ट टाईम पण ते राहून गेलो होतं. म्हटलं यावेळेस तरी घ्यावं, पण नाही भेटले. इथेच आमचा आजचा दिवस संपला. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.